हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 25. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर बघा यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्या 4 नॉलेज पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच ऑप्शन विल यू लुक फॉर इन ऑर्डर टू चेंज द करन्सी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर द अकाउंट नंबर फॉर्मॅट ऑप्शन्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच करन्सी टाईप डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू INR म्हटलेलं आहे. तर रुपीचं सिम्बॉल ऑप्शन 2वर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अपार्ट फ्रॉम MS Excel यू कॅन ऑल्सो क्रिएट अन एक्सरसाइज प्लॅनर ऑन डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर designwizard.com आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट अ टेम्पलेट युजफुल टू क्रिएट अन एक्सरसाइज प्लॅनर म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू गेट अन इरर इन द फॉर्म्युला इन अ पर्टिक्युलर सेल इन एक्सेल. व्हॉट शुड यू डू टू करेक्ट इट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर एंटर ओनली न्यूमेरिकल व्हॅल्यूज इन द रिलेव्हंट सेल्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला इथे यातून येस करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी क्रिएटिंग अ ग्रोसरी लिस्टच्या खाली जे दिलेलं आहे टेक्स्च्युअल नॉलेज, हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेला आहे. समटाइम इन अ ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट यू विल फाइंड दॅट द टोटल अमाउंट इज कॅल्क्युलेटेड ऑटोमॅटिकली इफ सम रिलेव्हंट सेल आर फिल. दिस हॅपन ड्यू टू द यूज ऑफ डॅश डॅश इन द टोटल अमाऊंट सेल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर फॉर्म्युला आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच ऑप्शन डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू द INR वर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर मोर अकाउंटिंग फॉर्मॅट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तिसऱ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI ॲनिमेकर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्या खाली जे नॉलेज चेक आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, दिस इमेज बेस रिप्रेझेंट विच ॲनिमेकर फीचर्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर AI पॉवर्ड कॅरेक्टर ॲनिमेशन्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज ॲनिमेकर हेल्प इन व्हिडिओ क्रिएशन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बाय प्रोव्हाइडिंग AI जनरेटेड ॲनिमेशन अँड व्हॉइस ओव्हर्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक आजच्या डेटमध्ये झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI ट्रेलो या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्याच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, ट्रेलो इज यूज प्रायमरली फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच AI फीचर इज शो हिअर म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑटोमेटेड टास्क मॅनेजमेंट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे सोडवणं. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न यातून स्टार्ट करा. इन Microsoft Excel सर्च फॉर अँड ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट म्हटलेलं आहे. तर सर्चिंगवर क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर ग्रोसरी लिस्टवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. एवढ्या स्टेप्स पूर्ण करा. आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. द रो अँड कॉलम इन एक्सेल शीट कॅन बी ॲड अ डिलेटेड ॲज पर युअर रिक्वायरमेंट सो डिलीट द सिलेक्टेड रो इन द गिवन टेम्पलेट म्हणत आहे. दिलेल्या शीटमधून आपल्याला रो डिलीट करण्यासाठी डिलीट या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट रो या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. एवढं करा. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. सेव्हिंग अर्ली अँड ऑफन कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम being lost. You should also pay close attention to where you say the worksheet so that you can easily find it later. So now save the sheet as exercise planner on your desktop म्हणत आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे, त्याला नाव द्या या ठिकाणी आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर एवढ्या स्टेप्स पूर्ण करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. शेवटचा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा, फॉर्मॅट पेंटर अलाउ यू टू क्विकली अप्लाय द सेम फॉर्मॅटिंग सच ॲज अ कलर, फॉन्ट स्टाईल अँड साईज or border style to multiple pieces of text or graphics. Now copy the format of warm-up table and paste into strains table using format painter म्हटलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला वॉर्मअप टेबलला सिलेक्शन करा, त्यानंतर याच्यातून फॉर्मॅट पेंटर घ्या आणि स्ट्रेन टेबलला ते द्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप ओपन अ ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर क्लिक ऑन द स्टार्ट मेनू बटन, क्लिक एक्सेल, सर्च फॉर ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट, सिलेक्ट टेम्पलेट अँड क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन पहिला असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलं, नेक्स्ट करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस डिस्प्ले अ टेम्पलेट ऑफ अ ग्रोसरी लिस्ट दॅट यू यूज टू क्रिएट युअर ओन शॉपिंग लिस्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड वॉन्ट टू नो विच सिम्बॉल ही शोल यूज द चेंज द डॉलर साइन टू इंडियन करन्सी इन MS एक्सेल. आयडेंटिफाय द राईट सिम्बॉल बाय विच द इंडियन करन्सी इज रिप्रेझेंटेड म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे रुपीचं. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द करन्सी इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑप्शन इज यूज टू इम्बोल्डन द टेक्स्ट इन अ सेल इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, बोल्ड. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झाम करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकतो आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा, आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, सेव्ह द गिवन एक्सेल शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम एक्सरसाइज प्लॅनर युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हटलेलं आहे. तर आपल्याला या फाईलला सेव्ह करायचं आहे एक्सरसाइज प्लॅनर नावाने. डेस्कटॉपवर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला एक्सरसाइज प्लॅनर हे नाव द्यायचं आहे. तर ते नाव मी इथून कॉपी करतो. कॉपी पेस्ट जमत असेल तर कॉपी पेस्ट करा, नसेल जमत असेल तर जसंच्या तसं हे नाव याच्यातनी टाईप करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. त्यानंतर बघा, इन द इन्फो शेड्यूल शीट सिलेक्ट द वॉर्मअप टेबल अँड अलाइन द टेबल टू लेफ्ट युजिंग द होम टॅब अलाइनमेंट ग्रुप म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, इन्फो अँड शेड्यूल शीटला सिलेक्शन करा म्हटलेलं आहे. तर इन्फो अँड शेड्यूल शीटला सिलेक्शन करून आहे. त्यानंतर वॉर्मअप टेबलला अलाइन करायचं आहे. तर वॉर्मअप टेबलला सिलेक्शन करा. तर वॉर्मअप टेबलला इथून अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हणते, लेफ्ट
अलाइनमेंट त्याला द्यायची आहे. तर त्याला सिलेक्शन करा आणि ज्यातून त्याला लेफ्ट अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ग्रोसरी लिस्ट युझिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हटलेलं आहे. तर या शीटला आपल्याला सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवर. फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडला त्यानंतर आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे ग्रोसरी लिस्ट. तर याच्यातून मी नाव कॉपी करून घेतो किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा. सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. इन द गिवन शीट सिलेक्ट द ग्रोसरी लिस्ट, मेक इट बोल्ड इटॅलिक युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप म्हटलेलं आहे. तर आपल्याला ग्रोसरी लिस्ट या शीटला सिलेक्शन करा. त्यानंतर ग्रोसरी लिस्ट या नावाला सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करा म्हटलेलं आहे. तर यातून बोल्ड करा, त्यानंतर याच्यातून इटॅलिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. Export the Excel template in PDF using file export. Create PDF XPS option. Enter the file name of your choice in the open windows and click publish म्हटलेलं आहे. तर आपल्याला या फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पब्लिश करा. त्याला पाहू शकता त्याची PDF इथे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, a gamer want smoother graphics performance, which card should be installed म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राफिक कार्ड आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. will replacing parts you see thin color cable inside the CPU cabinet, what are they used for म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. कनेक्ट कंपोनेंट फॉर पॉवर अँड डाटा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. इफ द कूलिंग फॅन वायर इज डिस्कनेक्टेड व्हॉट कोल्ड हॅपन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कॉम्प्युटर मे ओव्हर हीट अँड शटडाऊन आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. व्हाय ओल्ड अ टेक्निशियन ऑर्गनाइज इंटरनल वायर नीटली म्हणत आहे. तर याचं उत्तर टू इम्प्रूव्ह कूलिंग अँड मेक इट मेंटेनन्स इजियर आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. In the computer lab a new keyboard is not working, which port should you check first म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर USB and PS2 पोर्ट आहे. Your friend tried to play a movie from a pen drive but the system does not detect it. What is the likely issue म्हणत आहे. तर याचं उत्तर USB port is faulty or disable आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. While doing a representation, the projector is not displaying the computer output. Which parts should you check म्हणत आहे. तर याचं उत्तर HDMI VGA केबल कनेक्शन आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. Your school get new high speed internet but your old computer cannot connect wirelessly. What should be installed म्हणत आहे. तर याचं उत्तर वायरलेस नेटवर्क कार्ड आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. A student complained that the computer sound is very low even at maximum values. What could improve it म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन्स्टॉल अ साऊंड कार्ड आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. ड्युरिंग अन असेंब्ली यू नीड टू डिस्प्ले द कॉम्प्युटर स्क्रीन ऑन अ बिग LED TV. विच कनेक्शन इज बेस्ट म्हणत आहे. तर HDMI केबल आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन
कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 25 कम्प्लिटली सोडवायचं आहे.